हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 31. ऐक्याचाही दुकाळा, बहुपणाचा सोहळा, जिये सदैवेचिया लीळा दाखविला. अर्थात विश्वात विविधता आणि वैचित्र्य इतके आहे की येथे एकत्व आहे की नाही अशी शंका यावी. तथापि हीच ती सदैव होत असलेली लीला आहे. या जगतात द्वैत आहे. जगाचा कारभार द्वैतावर चालतो. येथे केवळ द्वैतच आहे असे नाही, तर येथे परस्पर विरुद्ध गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी आहेत. या गोष्टी इतक्या विरुद्ध आणि एकमेकांच्या इतक्या आत्यंतिक विरुद्ध टोकाला आहेत की येथे एकतत्व, एकरस, एकात्मता आहे की नाही अशी शंका यावी. उदाहरणार्थ, एकमेकांसाठी जीव देणारे आहेत, तसेच एकमेकांचा जीव घेणारे आहेत. हसविणारे प्रसंग आहेत, तसेच रडविणारे प्रसंग आहेत. गारठून टाकणारा झोंबरा गारवा आहे, तसेच अंगाची लाही लाही करणारा उष्मा आहे. जन्म आहे, तसेच मृत्यू आहे. कालपर्यंत मित्र असलेलाच आज शत्रू होतो आणि तसेच या उलटही घडते. माणसाचा परमात्मा होतो, तसेच माणसाचा पशु होतो. आकाशाला गवसणी घालणारे पर्वत आहेत, तसेच पाताळाला स्पर्श करणाऱ्या दऱ्या आहेत. हिरवेगार गवत खाणाऱ्या गाई म्हशी पांढरे दूध देतात. चिखलातून कमळ फुलते. अशी अनेक अनेक उदाहरणे आहेत. माऊलींनी येथे ओवीत सदैव असा शब्द वापरला आहे, कारण हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने आपोआप सतत घडत राहते. येथे कोणालाही प्रत्यक्ष सहभाग घेऊन हे घडवावे लागत नाही. एकदा सुनियोजन करून दिलेले आहे. आता येथे त्याचे पुन्हा पुन्हा आयोजन करावे लागत नाही. ते सुरूच असते आणि सुरूच राहते. मानवाने अति शहाणपणा करून यात बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला याची शिक्षा म्हणून यातनांच्या रूपाने जबर किंमत मोजावी लागते. विजेला हात लावला तर जबर धक्का बसतो, प्रसंगी जीवही जातो. तसेच येथे होते. पर्यावरणाला धक्का लावला की ऋतू बदलतात आणि माणसाला अवर्षणाला, रोगराईला तोंड द्यावे लागते. हे सर्व शक्तीमुळे घडते. शक्ती हे सर्व घडविते. यासाठी स्वतः शिव तिला ऊर्जा पुरवितो. म्हणजे शिव जसा अमृताला ऊर्जा पुरवितो, तसेच तोच शिव विषालाही तीच ऊर्जा पुरवितो. हे महाविलक्षण आहे. एकाच परम ऊर्जेमधून, एकाच परम ऊर्जेमुळे परस्पर विरुद्ध गोष्टी घडतात. हीच ब्रह्माची अद्भुत लीला आहे. हीच शिवाची महाविलक्षण आणि विचित्र शक्ती आहे. हाच अजब वैश्विक खेळ आहे. येथे सोहळा असा शब्द माऊलींनी वापरला आहे, कारण या विरुद्ध, परस्पर विरुद्ध असलेल्या गोष्टी विश्वाचा कारभार सुनियोजित चालण्यासाठी आवश्यक आहेत. यासाठी त्यांची नितांत गरज आहे. एरवी हे विश्व असे सुरळीत सुरू राहणार नाही. म्हणून हा सोहळा आहे. याचा अर्थ जसा जन्म हा सोहळा आहे, तसेच मृत्यू हाही सोहळा आहे. हीच ती लीला आहे, अजब खेळ आहे. हेच अध्यात्म म्हणजे अधे नाही आणि मध्ये नाही, तर या सर्वा पलीकडे आहे. येथे जन्म नाही आणि मृत्यूही नाही. येथे सुख नाही आणि दुःखही नाही. तेच सत्संगाने समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करावे. म्हणजे मग येथील द्वैताच्या पलीकडील अद्वैत जाणवते. द्वैतात आयुष्य जगून अद्वैतात जीवन जगायची कला अंगी येते. हाच साक्षात्कार आहे. त्यातच मुक्ती आहे. ओवी क्रमांक 32. अंगाचिया आटणिया
कांतू उवाया आणिला जिया, स्वसंकोचे प्रिया वृडविली जेणे. अर्थात शक्तीने कष्ट करून शिवाला नामरूप केले आणि स्वसंकोच करून शिवाने शक्तीला या जगतात अधिराज्य स्थापन करून दिले. जरी हे सत्य असले की शिवाने स्वतःमधून शक्ती निर्माण केलेली आहे, तिला ऊर्जा पुरविली आहे, तरी हेही तितकेच महत्त्वाचे आहे की शक्तीने स्वतः कष्ट घेऊन स्वतःचे कौशल्य वापरून येथे वैश्विक सृष्टी निर्माण केलेली आहे. तसेच तिने याचे श्रेय स्वतःकडे घेतलेले नाही. ही सृष्टी शिवाची म्हणूनच जगतात प्रसिद्ध आहे. याचबरोबर हेही सत्य आहे की शिव स्वतः संकोच होतो, स्वतःला आवरतो आणि शक्तीला येथे अधिराज्य करू देतो. तिच्यासाठी स्वतः अव्यक्त अदृश्य राहतो, प्रसंगी मवाळ होतो. तिला जे जे सहकार्य हवे असेल ते सर्व तो तिला देतो. सृष्टीचा कारभार आपोआप चालावा म्हणून शक्तीने सृष्टीमध्ये काही प्रयोजन, आयोजन, नियोजन केलेले आहे. काही नैसर्गिक नियम घातलेले आहेत. यासाठी शिव सर्वतोपरी तिला सहकार्य करतो. याचा रूपकात्मक अर्थ असा आहे की ज्यावेळी विश्वाच्या कारभारासाठी आवश्यक म्हणून शक्ती जास्त प्रभावी होत जाते, त्यावेळी शिवाचा प्रभाव आपोआप मवाळ होतो. तसेच ज्यावेळी विश्वाच्या कारभारासाठी आवश्यक म्हणून शक्ती मवाळ होते, त्यावेळी शिव आपोआप प्रभावी होतो. या अशा उत्तम सहकार्यामुळे येथे विश्वाचा कारभार सुरळीत सुरू राहतो. उदाहरणार्थ, सृष्टीसाठी पर्जन्याची आवश्यकता असते. यासाठी सूर्य प्रभावी होतो आणि त्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाली की त्यांच्या ढगाआड सूर्य स्वतःला झाकून घेतो. हवेत गारवा येतो आणि येथे पर्जन्यवृष्टी होते. सृष्टीसाठी थंडी पुरेशी झाली की ही शक्ती स्वतःला आवरते आणि सूर्य प्रभावित होऊन उन्हाळा सुरू होतो. हे असे सर्वच बाबतीत होत असते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. जग भस्मसात करू शकेल अशी महाभयावह आग शीतल होऊन स्वयंपाक करू देते. घरेदारे, शेतीवाडी उद्ध्वस्त करणारे वादळ उन्हाळ्यात शीतल झुळूक होऊन प्रसन्न करते. गावे, शहरे सर्वस्वासह वाहून नेणारी पाण्याची सुनामी छोटे रूप घेऊन तहान भागविते. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की या आणि अशामुळे सृष्टीनियम आपोआप सुरू राहतात. मानवाने एकमेकांना सहाय्य करून अवघे सुपंथी लावण्याचे धोरण अंमलात आणले तर येथे पुन्हा सत्ययुग सुरू व्हायला फारसा वेळ लागणार नाही. परंतु हे या आतंकवाद्यांना आणि धर्मांध वेड्यांना सांगणार आणि समजावणार कोण? हरिओम.